Next molecule is ammonia molecule. Second one is ammonia. Geometry of ammonia molecule is trigonal pyramidal. ठीक आहे. ट्रायगोनल पिरॅमिडल किंवा पिरॅमिडल शेप म्हटलं तरी चालेल. एक पिरॅमिड टाईप स्ट्रक्चर अमोनिया मॉलिक्यूलचं तुम्हाला दिसेल. म्हणजे असं एक पिरॅमिड टाईप स्ट्रक्चर अशा पद्धतीने एक पिरॅमिड टाईप स्ट्रक्चर तुम्हाला अमोनियाचं दिसेल. ठीक आहे. दाखवताना आपण असं दाखवत नाही, अशा पद्धतीने दाखवतो. म्हणजे हा नायट्रोजन असा तुमचा अपेक्सला आहे आणि 3 हायड्रोजन, त्याला अटॅच असलेले 3 हायड्रोजन एका प्लेनमध्ये असे खाली आहेत. अशा पद्धतीने आपण दाखवतो. ठीक आहे. आणि लोन पेअर नायट्रोजनवर असं वरती अशा स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीचं आहे अमोनिया मॉलिक्यूलचं. आणि जॉमेट्री जर कोणी विचारलं तर काय मग ट्रायगोनल पिरॅमिडल. तर पॉईंट ग्रुपचे रूल्स, पॉईंट ग्रुप कसं डिटरमाइन करणार त्याचे रूल्स आपण ऑलरेडी स्टार्टिंगलाच पाहिले. आता काय पाहायचं, मग अमोनिया मॉलिक्यूलचा पॉईंट ग्रुप काय आहे, मग त्या रूलनुसारच आपल्याला जायचं आहे. पहिले आपण सगळ्यात अगोदर पहिला रूल काय आहे, डिटरमाइन वेदर द मॉलिक्यूल इज लो सिमेट्रिक और हाय सिमेट्रिक. मॉलिक्यूल तुमचं लो सिमेट्रिक आहे की हाय सिमेट्रिक आहे ते डिटरमाइन करायचं. लो सिमेट्रिक म्हणजे कोणतं, लो सिमेट्रिक म्हणजे असे मॉलिक्यूल्स की ज्यांच्यात फक्त एकच सिमेट्री एलिमेंट किंवा एकच सिमेट्री ऑपरेशन त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे, अशा टाईपच्या मॉलिक्यूलला आपण लो सिमेट्रिक मॉलिक्यूल असं म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिले होते आणि पॉईंट ग्रुप पण पाहिले होते, CS, C1 आणि CI. पहिलं लेक्चर त्याच्यावर माझं रेकॉर्डेड आहे, ते तुम्ही परत पाहू शकतात. ठीक आहे. जर मॉलिक्यूल या कॅटेगरीमधला नसेल तर तो हाय सिमेट्रिक असेल. हाय सिमेट्रिकमध्ये कोणते कोणते येतील मग पॉईंट ग्रुप तुमचं टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, आयकोसाहेड्रल किंवा C∞V अँड D∞H हे कॅटेगरी आहे. बरोबर आहे. याचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिले होते, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, आयकोसाहेड्रल. याचे पण एक्झाम्पल आपण पाहिले. C∞V मध्ये कोणते मॉलिक्यूल्स येतील, D∞H मध्ये कोणते मॉलिक्यूल्स येतील ते पण ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये रेकॉर्डेड आहे. ते तुम्हाला समजून जाईल ते हाय सिमेट्रिक मॉलिक्यूल कोणते आहेत. तर अमोनिया मॉलिक्यूलवर जेव्हा आपण फोकस केलं तर अमोनिया मॉलिक्यूल लो सिमेट्रिक पण नाही आहे आणि हाय सिमेट्रिक पण नाही आहे. म्हणजे त्याचं पॉईंट ग्रुप टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, आयकोसाहेड्रल, C∞V किंवा D∞H तर मुळीच नाही आहे. म्हणजे पहिला रूल इथे ॲप्लिकेबल नाही आहे. मॉलिक्यूल लो सिमेट्रिक पण नाही आहे, हाय सिमेट्रिक पण नाही आहे. आणि जर मॉलिक्यूल तुमचं लो सिमेट्रिक आणि हाय सिमेट्रिक नसेल तर मग आपण पुढचा रूल, सेकंड रूल यूज करतो. दुसरा रूल कोणता आहे मग पुढे पाहताना आपण हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस पाहतो मॉलिक्यूलमध्ये. जर मॉलिक्यूल तुमचा लो सिमेट्रिक पण नाही, हाय सिमेट्रिक पण नाही तर मग हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस आपण डिटरमाइन करतो आणि त्यालाच आपण प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतो. प्रिन्सिपल ॲक्सिस असं म्हणतो. बरोबर आहे. हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस किंवा प्रिन्सिपल ॲक्सिस काय आहे तर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट असतील. बरोबर आहे. ॲक्सिस ऑफ सिमेट्रीबद्दल पण मी तुम्हाला पूर्ण लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला प्रिन्सिपल ॲक्सिस किंवा हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस काय आहे ते पण मी तुम्हाला तिकडे पण एक्सप्लेन केलं आहे. परत एकदा सांगून देतो की एखादा इमॅजिनरी ॲक्सिस आपण मॉलिक्यूलमधनं पास करतो आणि त्या ॲक्सिसच्या भोवती मॉलिक्यूलला आपण काय करतो मग रोटेट करतो. बरोबर आहे. त्याला रोटेशनल ॲक्सिस असं म्हणतो. आणि काही मॉलिक्यूल्स असे असतात की ज्यांच्यात एकापेक्षा जास्त रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहेत आणि काही मॉलिक्यूल असे असतात की ज्यांच्यात फक्त एकच रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहे. मग ज्या मॉलिक्यूलमध्ये फक्त एकच रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट असेल त्या मॉलिक्यूलमध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस डिसाईड करण्याची गरज नाही. जो रोटेशनल ॲक्सिस असेल तोच प्रिन्सिपल ॲक्सिस असेल, तोच हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस असेल. जसं एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलं वॉटर मॉलिक्यूलचं. वॉटर मॉलिक्यूलमध्ये एकच रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे C2, म्हणजे फक्त 180नेच आपण रोटेट करू शकतो. मग एकच रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट असल्यामुळे तोच तुमचा प्रिन्सिपल ॲक्सिस. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा अजून वेगवेगळे रोटेशनल ॲक्सिस जर प्रेझेंट राहिले असते तर त्या सगळ्या रोटेशनल ॲक्सिसपैकी ज्याची ऑर्डर जास्त त्याला आपण
प्रिन्सिपल ॲक्सिस कन्सिडर केलं असतं, पण तसं काहीच नाही आहे. तिकडे फक्त एकच रोटेशनल ॲक्सिस आहे आणि म्हणून तोच प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. तसं अमोनिया मॉलिक्यूलमध्ये पाहू आपण, तर एक असा एक इमॅजिनरी ॲक्सिस मी पास करू शकतो नायट्रोजनमधून, आणि या नायट्रोजनमधून त्या मॉलिक्यूलला आम्ही असं फिरवू शकतो. मग तिघं हायड्रोजन ॲटम एका प्लेनमध्ये आहेत, ठीक आहे, आणि नायट्रोजन थोडंसं असं अपेक्सला आहे. मग हा पिरॅमिड टाईप असा स्ट्रक्चर तयार होणार आहे. मग मी असं केलं की या सेंटरमध्ये ॲक्सिस पास केला, मग आणि सेंटरच्या भोवती मी या मॉलिक्यूलला फिरवणार आहे. तर पिरॅमिड तुम्ही फिरवून बघायचं, 120 डिग्री सेल्सिअसने आपल्याला फिरवावं लागेल. तेव्हाच पिरॅमिड 120ने जर रोटेट केलं तर आपल्याला इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण याला लेबल केलं, या हायड्रोजनला, नायट्रोजनला अटॅच असलेले हायड्रोजन्सला जर लेबल केलं H1 H2 H3, तर 120ने जर रोटेट केलं तर आपल्याला इक्विवॅलेंट ओरिएंटेशन मिळेल. बरोबर आहे. अशा पद्धतीने परत एक इक्विवॅलेंट ओरिएंटेशन मिळेल. फक्त ते फिरतील, अशा पद्धतीने फिरतील. हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, तो इकडे जाईल. म्हणजे H1 इज चेंजेस टू H3, H3 इज चेंजेस टू H2 आणि H2 इज चेंजेस टू H1. अशा पद्धतीने फक्त ते असे फिरतील. आणि लेबल जर तुम्ही काढून घेतलं तर तुम्हाला काय, मग दोघं ओरिएंटेशन सेम दिसतील. ठीक आहे. म्हणजे इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळवण्यासाठी आपण मॉलिक्यूलला किती अँगलने रोटेट केलं, 120ने. मग एन फाइंड आउट करण्यासाठी आता रोटेशनल ॲक्सिस आपण फाइंड आउट करतो आणि डिनोट करतो CN ने. बरोबर आहे. वेअर एन इज द ऑर्डर ऑफ ॲक्सिस, त्या ॲक्सिसची ऑर्डर. आणि एन कशी फाइंड आउट करतो आपण, 360 डिग्री डिवायडेड बाय थीटा. आणि थीटा काय आहे, अँगल नेसेसरी टू ऑब्टेन इक्वॅलेंट ओरिएंटेशन. इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळवण्यासाठी किती मिनिमम अँगलने आपण रोटेट केलं ती व्हॅल्यू तिकडे टाकायची. मग आता इथे आपण 360 डिवायडेड बाय 120 टाकणार, कारण की 120ने आपण रोटेट केलं आहे. मग 360 डिवायडेड बाय 120 केलं तर ॲन्सर मिळतं 3. म्हणजे इथे प्रिन्सिपल ॲक्सिस, हा जो ॲक्सिस इमॅजिनरी पास करतो आहे मी आणि त्या ॲक्सिसच्या भोवती मॉलिक्यूलला फिरवतो आहे, त्या ॲक्सिसला मी रिप्रेझेंट कशाने करणार, C3ने. आणि 3 काय आहे, त्याची ऑर्डर आहे. हा जो 3 आहे ही काय आहे, त्याची ऑर्डर आहे. दिस इज द ऑर्डर ऑफ ॲक्सिस. ठीक आहे. आता हा पिरॅमिड टाईप मॉलिक्यूल फक्त एकच रोटेशनल ॲक्सिस पास केल्यानंतर रोटेट होऊ शकतो. अदरवाईज दुसरा कुठलाच रोटेशनल ॲक्सिस आपण इथे पास करू शकत नाही आणि त्याला त्या पर्टिक्युलर ॲक्सिसच्या भोवती फिरवून इक्वॅलेंट ओरिएंटेशन मिळू शकत नाही. म्हणजे 120 हा एकच असा रोटेशनल ॲक्सिस आहे की ज्याला रोटेट करून 120ने रोटेट करूनच आपण मॉलिक्यूलला फिरवू शकतो आणि इक्वॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो. अदरवाईज दुसरं कोणताच रोटेशनल ॲक्सिस अमोनिया मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट नाही. फक्त आपण असं करू शकतो का, 120ला मॉलिक्यूलला 2 वेळेस पण फिरवू शकतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे इक्वॅलेंट 120 किंवा 240ने पण आपण रोटेट करू शकतो. फक्त एकच इथे आहे. मग 240 डिवायडेड बाय 2 केलं तर ॲन्सर आपल्याला काय मिळतं, मग 120. म्हणजे आपलं जो प्रिन्सिपल ॲक्सिस असेल, रोटेशनल ॲक्सिस असेल, तो काय असेल, मग C3 असेल. म्हणजे C3 हे जे रोटेशन आहे हे आपण 2 वेळेस करू शकतो. म्हणजे जर या मॉलिक्यूलला आपण 120ने पण रोटेट करू शकतो आणि 240ने पण रोटेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, हे पहा, आता बा याला मी एक वेळेस रोटेट केलं अशा पद्धतीने या पिरॅमिडला 120ने, आणि मी हे एक ओरिएंटेशन, मग परत मी काय करणार, याला परत 120ने रोटेट करू शकतो. परत 120ने रोटेट केलं तर काय होईल, परत एक असा ॲक्सिस, इमॅजिनरी ॲक्सिस पास करून आणि मॉलिक्यूलला असं फिरवेल. मग फिरवल्यानंतर या ॲक्सिसच्या भोवती फिरवल्यानंतर काय होईल, परत हा H2 इकडे येईल, हा H3 इकडे जाईल आणि हा H1 इकडे येईल. म्हणजे हा नायट्रोजन ॲज इट इज. ठीक आहे. हा H3 इकडे आला, हा H1 इकडे आला आणि हा H2 फिरून इकडे येऊन गेला. बरोबर आहे. मग हे रोटेशन किती झालं, पहिले 120ने रोटेट करून हे ओरिएंटेशन मिळवलं, परत या मिळवलेल्या ओरिएंटेशनला 120ने रोटेट केलं आणि हे ओरिएंटेशन मिळवलं. म्हणजे पिरॅमिडला तुम्ही 120ने रोटेट करून पण इक्वॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतात, किंवा ॲट अ टाईम 240ने त्याच ॲक्सिसने 240ने पण रोटेट करू शकतात. म्हणून अमोनिया मॉलिक्यूलमध्ये 2 ॲक्सिस प्रेझेंट आहेत. एक तर C3 आणि C3 रोटेशनल ॲक्सिसला
त्याच रोटेशनल ॲक्सिसच्या भोवती आपण मॉलिक्यूलला 2 वेळेस पण फिरवू शकतो. तिसऱ्या वेळेस जर फिरवलं तर तुम्हाला परत तेच ओरिएंटेशन मिळेल. म्हणून आपण असं लिहू शकतो C3 आणि C3^2 म्हणजे 120ने पण मॉलिक्यूलला आपण ते ॲक्सिस पास करून रोटेट करू शकतो आणि 240ने पण रोटेट करून त्या मॉलिक्यूलला इक्विव्हॅलेंट ओरिएंटेशन जनरेट करू शकतो. म्हणजे पहिले तर आपण पॉईंट ग्रुप फाइंड आउट करताना मग काय काय लिहून घेतो, सिमेट्री एलिमेंट, कोणकोणते सिमेट्री एलिमेंट मिळणार आहेत. तर मी सगळ्यात अगोदर काय लिहितो, आयडेंटिटी. 360चं रोटेशन. आयडेंटिटी तर पहिल्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं की आयडेंटिटी हा एक असा सिमेट्री एलिमेंट आहे की तो प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे, नो डाऊट. कोणताही मॉलिक्यूल घेतलं तर ई लिहूनच घ्यायचं त्याच्यात. मग सिमेट्री एलिमेंट लिहिल्यानंतर दुसरं काय लिहिणार, C3 ॲक्सिस पॉसिबल आहे. बरोबर आहे, हे एक रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे. अजून त्याच रोटेशनल ॲक्सिसच्या भोवती मॉलिक्यूलला आपण 2 वेळेस फिरू शकतो. म्हणून मी असं पण लिहून घेणार C3 आणि C3^2. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता पहा अजून कोणते रोटेशनल ॲक्सिस प्रेझेंट आहेत का नाही. सगळ्यात अगोदर रोटेशनल ॲक्सिस पाहिजे. रोटेशनल ॲक्सिस संपल्यानंतर प्लेन पाहायचं, प्लेन नंतर पॉईंट पाहायचं. बरोबर आहे. आणि नंतर रोटेशनल रिफ्लेक्शन ॲक्सिस, कंबाईंड ॲक्सिस पाहायचं. तर रोटेशनल ॲक्सिस पाहून घेतले आपण, 2 आहेत, C3 त्याच्यानंतर अमोनिया मॉलिक्यूलमध्ये अजून रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल नाहीत आणि परपेंडिक्युलर C2 ॲक्सिससुद्धा, म्हणजे अजून ॲडिशनल C2 ॲक्सिस याच्यात प्रेझेंट नाहीत. आता आपण प्लेनकडे जाऊ. तर आपण याच्यात आहे ना 3 व्हर्टिकल प्लेन पास करू शकतो. बरोबर आहे. हे पहा, हा जो तुमचा असा पिरॅमिड टाईप शेप आहे, या पिरॅमिडच्या या एजेसमधनं आपण एक पास करू शकतो. म्हणजे मी एक असा एक प्लेन पास करू शकतो आणि असं रिफ्लेक्ट करू शकतो. या इक्विव्हॅलेंट पार्टला असा एक प्लेन पास करून या इक्विव्हॅलेंट पार्टला रोटेट करून रिफ्लेक्ट करू शकतो. असा एक प्लेन पास करून त्या अदर रिमेनिंग पार्टला मी काय करू शकतो, मग रिफ्लेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता पहा, परत एकदा मी अमोनिया मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर तुमच्या स्क्रीनवर दाखवून देईल. अशा पद्धतीने मी आता पहा काही ठिकाणी असं काढलेलं आहे. स्टार्टिंगला मी जे तुम्हाला शेप दाखवलेलं आहे, काही बुकमध्ये असं आहे स्ट्रक्चर आणि काही जर रेफरन्सेस बुक आहेत त्याच्यात अशा पद्धतीने स्ट्रक्चर काढलेलं आहे. ते समजण्यासाठी आहे का इकडे वरती अपेक्सला नायट्रोजन आहे आणि हे तुमचे 3 हायड्रोजन आहेत, H1, H2, H3. बरोबर आहे. याला मी H1ने रिप्रेझेंट केलं, याला H2 आणि याला S3ने. मग 3 व्हर्टिकल ॲक्सिस मी पास करू शकतो. ठीक आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल ॲक्सिस सेंट्रल ॲटम नायट्रोजन अँड 1 ऑफ द हायड्रोजन ॲटममधून तो पास होणार आहे. म्हणजे एक व्हर्टिकल ॲक्सिस कसा पास, एक व्हर्टिकल प्लेन कसं पास होईल, एक असा, हे नायट्रोजन ॲटम आणि हा एक हायड्रोजन ॲटममध्ये, म्हणजे असा तो पास होईल. बरोबर आहे. अशा पद्धतीने पेनच्या साह्याने मी दाखवतो. एक नायट्रोजन एक हायड्रोजनमधून पास होईल आणि हे 2 हायड्रोजन या प्लेनच्या भोवती काय होतील, मग रिफ्लेक्ट होतील. म्हणजे हा H1 इकडे जाईल आणि S3 इकडे येईल. म्हणजे ओरिएंटेशन आपल्याला काय मिळेल, परत तेच. म्हणजे या प्लेनच्या भोवती जर आपण रिफ्लेक्ट केलं ॲटमला तर H3 इकडे जाईल, H1 इकडे येईल. म्हणजे हा नायट्रोजन तुमच्या ॲज इट इज, हा हायड्रोजन ॲज इट इज राहील, कारण की त्याच्यातनं प्लेन पास झालेलं आहे. रिफ्लेक्शन कोणाचं होईल, H1 खाली येईल आणि S3 वरती जाईल. ठीक आहे. रिफ्लेक्ट करून आपण पहा इक्विव्हॅलेंट ओरिएंटेशन जनरेट केलं. जर आपण लेबल काढून घेतलं H1, 2, 3 तर हे हा एक ओरिएंटेशन आणि हा एक ओरिएंटेशन, दोघं ओरिएंटेशन तुम्हाला इक्वल दिसतील, इक्विव्हॅलेंट दिसतील. जसं एक नायट्रोजन आणि एक हायड्रोजनमधनं प्लेन आपण पास करू शकतो, तसं या हायड्रोजनमधून पण पास करू शकतो आणि या हायड्रोजनमधून पास करू शकतो. कारण की तिघं हायड्रोजन जे नायट्रोजनला अटॅच आहेत ते इक्विव्हॅलेंट आहेत. बरोबर आहे, सारखे आहेत, केमिकली ते सारखे असल्यामुळे या हायड्रोजन आणि या नायट्रोजनमधून जसा एक प्लेन पास झाला तसा हा हायड्रोजन आणि हा एक नायट्रोजन सेंटरमध्ये आहे, थोडा अपेक्सला आहे, असं वरती आहे. मग नायट्रोजन आणि हायड्रोजन असा एक प्लेन पास होऊ शकतो आणि या 2 असा एक जर प्लेन पास झाला तर हे 2 ॲटम तुमचे रिफ्लेक्ट होतील. बरोबर आहे. अजून एक प्लेन कोणता पॉसिबल आहे, मग असा एक प्लेन, हा एक हायड्रोजन आणि असा एक. म्हणजे या प्लेनला मी सिग्मा V1ने रिप्रेझेंट करणार, व्हर्टिकल प्लेनला रिप्रेझेंट करतो आपण Vने. मग याला सिग्मा V1, याला सिग्मा V2 आणि याला काय, मग सिग्मा V3. मग सिमेट्री एलिमेंट लिहिताना आपण प्लेन्स लिहून घेतले. कोणते कोणते, C3, C3^2,
नंतर सिग्मा V1, सिग्मा V2 आणि सिग्मा V3. मॉलिक्यूल तुमचा प्लेनर नाही आहे, पिरॅमिडल आहे. प्लेनर जर मॉलिक्यूल जॉमेट्री पाहून घ्यायची, जर प्लेनर लिहिलं असेल तर 100% हॉरिझॉन्टल प्लेन प्रेझेंट येईल आणि जर प्लेनर नसेल तर हॉरिझॉन्टल प्लेन त्याच्यात प्रेझेंट राहणार नाही. म्हणजेच प्लेन पाहताना आपण एक पाहून घेतलं की याच्यात फक्त आणि फक्त व्हर्टिकल प्लेन पॉसिबल आहेत, हॉरिझॉन्टल प्लेन पॉसिबल नाही. म्हणून आपण इकडे सिग्मा इस लिहिणार नाही, फक्त V1, V2, V3. पुढची पॉसिबिलिटी काय आहे, सेंटर ऑफ इन्व्हर्जन. तर मॉलिक्यूल पिरॅमिडल आहे, नायट्रोजन अपेक्सला आहे, तिघं हायड्रोजन खाली आहे. आणि सेंटर ऑफ सिमेट्री कोणत्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असते, प्लेनर मॉलिक्यूलमध्ये. आणि दुसरी गोष्ट कसं पाहतो आपण, एक ॲटमच्या इक्वल आणि अपोजिट साईडला जर सारखे ॲटम असतील तर त्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ इन्व्हर्जन प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो. आता हा एक सेंटर मी कन्सिडर केलं तर सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम पाहिजे. तर या सेंटरच्या या साईडला हायड्रोजन ॲटम आहे, पण या साईडला कुठलाच ॲटम नाही आहे. म्हणजे सेंटरच्या इक्वल आणि अपोजिट साईडला सारखे ॲटम नाहीत, म्हणजे अमोनिया मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट नाही. पुढचं सिमेट्री एलिमेंट कोणतं आहे, कंबाईन ऑपरेशन, रोटेशन अँड रिफ्लेक्शन. तर कंबाईन ऑपरेशन पाहताना आपण पाहिलं आहे की कंबाईन ऑपरेशन कोणत्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असतं, प्लेनर मॉलिक्यूलमध्ये. का, कारण की त्याच्यात आपण हॉरिझॉन्टल प्लेन पास करतो ना, एक रोटेशनल ॲक्सिस आणि त्याच्या परपेंडिक्युलरली प्लेन पास करून मग आपण मॉलिक्यूलला रिफ्लेक्ट करून इक्वॅलंट ओरिएंटेशन जनरेट करतो. पण तर हा प्लेनर मॉलिक्यूलनी म्हणजे इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्रीची पॉसिबिलिटीसुद्धा याच्यात नाही. म्हणजे सगळ्याच पॉसिबिलिटी आपण चेक केले, फक्त कोणते कोणते सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट मिळाले, C3, C3^2 सिग्मा V1, V2, V3. ठीक आहे, म्हणजे एक रोटेशनल ऑपरेशन आणि एक रिफ्लेक्शन ऑपरेशन. ठीक आहे, सिमेट्री एलिमेंट लिहिल्यानंतर पुढची स्टेप काय, ते सिमेट्री ऑपरेशन आपण लिहितो. आणि सिमेट्री ऑपरेशन लिहिताना आपण काय करतो, फक्त सिमेट्री एलिमेंट्स जे लिहिलेले आहेत आपण त्याच्यापैकी जे इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंट आहेत त्यांना आपण कंबाईन करतो. आता इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंटची कन्सेप्ट काय आहे ते समजण्यासाठी पण मी लेक्चर रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकतात. आता मी परत ती कन्सेप्ट परत एकदा इथे एक्सप्लेन करणार नाही. इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंटची कन्सेप्ट तुम्ही त्या लेक्चरवरनं पाहू शकता. ठीक आहे, तर इथे पहा, मी फक्त सांगून देईल का C3 आणि C3^2 हे इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंट आहेत, ते कंबाईंड होतील. म्हणजे मी इथे लिहिणार लिहिणार, बरोबर आहे, कारण की हा तर वेगळा सिमेट्री एलिमेंट आहे. म्हणजे सिमेट्री ऑपरेशन लिहिताना मला इकडे पण खाली लिहावं लागेल. आता C3 आणि C3^2 दोघं रोटेशनल ऑपरेशन आहेत. ते जर इक्विव्हॅलेंट असतील तर कंबाईंड होतील, इक्विव्हॅलेंट नसतील तर कंबाईंड होणार नाहीत. पण इथे C3 आणि C3^2 दोघं इक्विव्हॅलेंट आहेत, दोघं कंबाईंड होतील आणि आपल्याला काय जनरेट करतील, मग 2C3. म्हणजे लिहिताना मी असं लिहिल 2C3. आणि नंतर हे सिग्मा V1, V2, V3 हे तिघं व्हर्टिकल प्लेन आहेत. तिघं 3 प्लेन आहेत पण तिघं सेम आहेत, ते इक्विव्हॅलेंट आहेत. म्हणून इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंट्सला आपण कंबाईन करतो. म्हणून मी खाली सिमेट्री ऑपरेशनमध्ये लिहिताना V1, V2, V3 असं लिहिणार नाही, काय लिहिणार मग 3 सिग्मा V. म्हणजे असे 3 व्हर्टिकल प्लेन तिथे पॉसिबल आहेत. आता सिमेट्री ऑपरेशन्स कोणी विचारले तुम्हाला तर काय लिहिणार, C2, C3, 3 सिग्मा V. एलिमेंट्स विचारले तर C3, C3^2 सिग्मा V1, V2 आणि V3. हे पहा, सिमेट्री एलिमेंट आणि सिमेट्री ऑपरेशन कसं काढतात हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पुढे ग्रुप थेरीमध्ये कॅरेक्टर टेबल काढताना, मल्टिप्लिकेशन टेबल काढताना हे तुम्हाला जमलं पाहिजे. हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला ग्रुप थेरी पुढे समजणार नाही. म्हणून हा जो पार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे रिगार्डिंग टू सेकंड इयर ग्रुप थेरी. ठीक आहे, आता पुढे याचं पॉईंट ग्रुप काय येईल, तर पॉईंट ग्रुप काढताना आपण काय करतो, सगळ्यात अगोदर हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस पाहतो. हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस कोणता आहे, C3. मग मी इकडे C3 लिहून घेणार. ठीक आहे, आता हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस सिलेक्ट केल्यानंतर पाहायचं पुढे पाहिजे हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस C3 आहे. C3 नंतर ॲडिशनल C2 ॲक्सिस आहेत का, नाही. जर ॲडिशनल C2 ॲक्सिस इकडे असं C2 लिहिलं असेल तर पॉईंट ग्रुप तुमच्या Cच्या जागेवर, हा C आहे ना, Cच्या जागेवर फक्त मी D करेल. आणि जर ॲडिशनल C2 ॲक्सिस नाही आहे तर मग ॲज इट इज राहील. मग इकडे C2 ॲक्सिस नाही आहेत म्हणून मी इथे काय लिहिलं, मग C3 ॲज इट इज. प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तो ॲज इट इज लिहिलं C3. आता पुढे त्याच्यानंतर एकतर आपण व्हर्टिकल प्लेन लिहितो किंवा हॉरिझॉन्टल प्लेन लिहितो, बरोबर आहे. आणि ते डिपेंड करतं त्या मॉलिक्यूलमध्ये ते प्रेझेंट आहे की नाही. जर हॉरिझॉन्टल प्लेन राहिलं असता तर मी डायरेक्ट सिग्मा H लिहिलं असतं किंवा H लिहिलं असतं.
आणि पॉईंट ग्रुप राहिला असता तुमचा C3H. पण हॉरिझॉन्टल प्लेन नाही आहे, मग मी प्रेफरन्स कोणाला देणार? व्हर्टिकल प्लेनला. म्हणजे मी काय लिहिणार? C3 आणि इथे व्हर्टिकल प्लेनचा V, म्हणजे पॉईंट ग्रुप काय येईल तुमचा? C3V. बरोबर आहे. हे पहा, रूल वाईज जर आपण जातो आहे त्या चार्टनुसारच आपण चालतो आहे. परत एकदा ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्या चार्टमध्ये रूल वाईज कसं जायचं मी तुम्हाला ते लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. त्या रूलचा वापर करूनच आपण पॉईंट ग्रुप फाइंड आउट करतो आहे. पहिलं काय रूल होतं मग? मॉलिक्यूल हाय सिमेट्रिक आहे की लो सिमेट्रिक आहे? हाय सिमेट्रिक पण नाही, लो सिमेट्रिक पण नाही आहे. जर नसेल तर आपण हायेस्ट ऑर्डर रोटेशनल ॲक्सिस फाइंड आउट करतो. ते फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर पाहतो C2 ॲक्सिस आहेत का? असतील तर D टाईप, नसतील तर C टाईप. तर C टाईपमध्ये गेला. हॉरिझॉन्टल प्लेन असेल तर हॉरिझॉन्टल प्लेन लिहायचं, व्हर्टिकल प्लेन असेल तर व्हर्टिकल प्लेन लिहायचं. तर हॉरिझॉन्टल नाही, व्हर्टिकल आहे, म्हणून मी काय लिहिलं? C3V. द पॉईंट ग्रुप ऑफ अमोनिया मॉलिक्यूल इज C3V. ठीक आहे. आता C3V पॉईंट ग्रुप कोणत्या कोणत्या मॉलिक्यूलचे आहेत? कोणते मॉलिक्यूलचं पॉईंट ग्रुप C3V येतं? तर बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचा POCl3, फॉस्फरस ऑक्झिक्लोराईड. इथे सुद्धा काय मग 3 क्लोरीन तुमचे असे एका प्लेनमध्ये आहेत. क्लोरीन 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 आणि फॉस्फरसमध्ये आहे सेंटरमध्ये, आणि असं ऑक्सिजन डबली बॉन्डेड आहे फॉस्फरसला. आणि याची जॉमेट्री काय मग? सेम आहे अमोनिया मॉलिक्यूलसारखी. म्हणजे अमोनिया मॉलिक्यूलची जॉमेट्री पण ट्रायगोनल पिरॅमिडल आहे, आणि फॉस्फरस ऑक्झिक्लोराईडची जॉमेट्री पण काय? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल आहे. म्हणजेच अमोनिया मॉलिक्यूलमध्ये जे सिमेट्री एलिमेंट प्रेझेंट आहेत, जे पॉईंट ग्रुप अमोनिया मॉलिक्यूलचा आहे तोच सिमेट्री एलिमेंट आणि तोच पॉईंट ग्रुप कोणाचा आहे? मग POCl3चा आहे. बरोबर आहे. मग C3V पॉईंट ग्रुपमध्ये कोणते कोणते एक्झाम्पल्स येतील आणि कोणत्या कोणत्या मॉलिक्यूलचे पॉईंट ग्रुप C3V आहेत ते पण मी तुम्हाला सांगितले, आणि कसे सिमेट्री एलिमेंट येतील आणि कसं पॉईंट ग्रुप आलं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. ठीक आहे. बाकीचं आपण नंतर पाहू. थँक्यू.